जय हरी शेतकरी मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। तुम्ही ज्या गोष्टी शिकवता म्हणजे तुम्ही सुद्धा एक गुरुच आहात। नमस्कार मित्रांनो, आज गुरुपौर्णिमाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमा पण आहे आणि आज माझ्या पप्पाचा बर्थडे पण आहे। आज आई वडिलांची पूजा, त्यांचे पाय धुवून त्यांना नमस्कार केला पाहिजे। आता मी माझ्या पप्पाला ओवाळणार आहे। जय हरी शेतकरी मित्रांनो, आज सकाळी उठल्यापासून म्हणजे पहिलं वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणायच्या म्हणून सकाळी लवकर उठली आणि पहिल्या शुभेच्छा तिनं दिल्या। त्यानंतर लवकर आंघोळ करा, कपडे घाला, मला तुम्हाला ओवाळायचं आहे। तुम्हाला एक गिफ्ट तिनं स्वतः हातानं तयार केले आणि हातानं तयार केलेलं हे गिफ्ट तिनं मला दिले। हॅपी बर्थडे पप्पा। आता याच्यात पॅकेटमध्ये काय आहे ते नंतर खोलून बघतो, पण आता तिच्या काय भावना आहेत त्या सुद्धा बघू। आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमाच्या माझ्या आई वडिलांना, शिक्षकांना आणि गुरूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमा आहे तर बापरे, मी एक त्याच्यात स्पीच पैसेच निघले डायरेक्ट। तुम्हाला नवीन कपडे घेण्यासाठी। मला ड्रेस घ्यायला दिले। हा, तिचं पॉकेटमध्ये गिफ्ट, मला माहीत नव्हतं याच्यात काय निघणार आहे। आणि पॉकेटमध्ये तिनं मला ड्रेस घ्यायला पैसे दिले तिच्या गल्ल्यातले। किती येतं? 2000 रुपीज। 2000 रुपये तिनं मला दिलेले ड्रेस घ्यायला, कारण तिची बऱ्याच दिवसाची इच्छा होती की तुम्हाला माझ्या गल्ल्यातल्या पैशाचा ड्रेस घ्यायचा। आता बरेच मुलं त्या गल्ल्यातून जे साठवलेले थोडे थोडे पैसे आहेत त्याच्यातून स्वतःला काहीतरी खेळणी, स्वतःला कपडे किंवा स्वतःच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात, पण आमच्या सौरवीनं मला ड्रेससाठी एक दिलेले आहेत। खूप खूप धन्यवाद बेटा। ईशानी हॅपी हॅपी बर्थडे। धन्यवाद। खूप खूप हुशार, गुड गुड गर्ल, खूप मोठी हो, चांगली डॉक्टर हो। ह्या माझ्या आजी आहेत। माणसाचे प्रथम गुरु आई वडील। खूप आनंद वाटला, कारण आमच्या सौरवीला खूप नाद होता, छंद होता वाढदिवस करायचा। तसं पाहिलं तर मला हे आवडत नाही जास्त, पण आता हे लहान लेकराच्या अपेक्षेमुळं हे करावं लागतंय। आज दुसरी गोष्ट अशी आहे की आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी माहिती देत असतो, आणि तिला जर काय म्हणलं तर बस तिचं एकच असतं की ती म्हणती तुम्हाला छंद आहे उठल्या सुटल्या शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ करणे आणि शेतकऱ्याला माहिती देणे, म्हणजे एवढं एकच नाद आणि व्हिडिओचा नाद असं म्हणी ती। पप्पा दिवस रात्र शेतकऱ्यांसाठी काम करतात। आमचे आता 1 लाख सबस्क्रायबर झाले होते। आम्ही त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे। आता काय झालं पहा, आमच्या घरच्याने कॅमेरा धरलेला आहे आणि त्याच्या हात गळून आले। तर सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। तुम्ही ज्या गोष्टी शिकवता म्हणजे तुम्ही सुद्धा एक गुरुच आहात, त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला एकदा शुभेच्छा। धन्यवाद।